शिर्डीच्या साई मंदिरामध्ये 4 दिवसीय पुण्यतिथी उत्सवाला सुरुवात झालेली आहे। 1 ते 4 ऑक्टोबर दरम्यान साई मंदिरामध्ये हा पुण्यतिथी उत्सव होतोय। या निमित्ताने मंदिरामध्ये विविध धार्मिक आणि सांस्कृतिक कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं होतं। पुण्यतिथी उत्सवानिमित्ताने लाखो साई भक्त शिर्डीमध्ये दाखल होत आहेत आणि या भाविकांमध्ये मुख्य उत्सवाच्या दिवशी मंदिर रात्रभर खुलं ठेवलं जाणार आहे। इथला आढावा घेतला आमचे प्रतिनिधी कुणाल जमदाडे यांनी। पाहूयात। साईबाबांच्या 4 दिवसीय पुण्यतिथी उत्सवाला आजपासून भक्तिमय वातावरणामध्ये सुरुवात झाली आहे आणि साई संस्थांकडनं 4 दिवसीय उत्सवानिमित्त जय्यत तयारी करण्यात आली आहे। 3 लाखाच्या वरती भाविक साई दरबारी दर्शनाला येतील असा अंदाज साई संस्थांचा आहे। आपल्या सोबत साई संस्थांचे सीईओ आहेत। नेमकी यंदाच्या वर्षीची कशी तयारी साई संस्थांकडनं करण्यात आलेली आहे आणि काय काय प्रमुख कार्यक्रमांचं आयोजन साई संस्थांचं आहे? ओम साईराम। साईबाबा संस्थांच्या वतीने बाबांचा जो आहे 107वा पुण्यतिथी उत्सव जो आहे तो साजरा होत आहे। आज सकाळी जे आहे ते काकड आरतीनंतर बाबांची प्रतिमा आणि बाबांच्या साई चरित्राची जी आहे ती शोभायात्रा काढण्यात आलेली होती। त्यानंतर द्वारकामाईमध्ये जे आहे अखंड साई चरित्र पारायणाला सुरुवात झालेली आहे। उत्सवाचा उद्या मुख्य दिवस आहे। या दिवशी सुद्धा बाबाच्या प्रतिमेची मिरवणूक, त्यानंतर जे आहे ते 8:30 वाजता जो आहे तो भिक्षाजोळीचा कार्यक्रम आणि 10:30 ते 12च्या दरम्यान आराधना विधी होईल। त्यानंतर प्रसादालयामध्ये जे आहे ते भोजनाची व्यवस्था जी आहे ती सर्वांसाठी करण्यात आलेली आहे। संध्याकाळी जे आहे ते सुप्रसिद्ध गायक जे ज्येष्ठ गायक शैलेंद्र भारती यांचा साई भजन संध्याचा कार्यक्रम जो आहे तो आयोजित केलेला आहे। उद्या उत्सवाचा मुख्य दिवस म्हणजे 2 ऑक्टोबर जो आहे त्या दिवशी मोठ्या प्रमाणावर भक्त जे आहेत ते साई दर्शनासाठी येतात। त्यांचं दर्शन सुलभ व्हावं म्हणून मंदिर जे आहे ते रात्रभर भक्तांच्या दर्शनासाठी खुलं राहणार आहे। पुण्यतिथी उत्सवानिमित्त साई मंदिर रात्रभर भाविकांना दर्शनासाठी खुला असणार आहे आणि साई संस्थांच्या वतीनं जय्यत तयारी साई संस्थांकडनं करण्यात आलेली आहे। कुणाल जमदाडे, झी 24 तास, शिर्डी, अहिल्यानगर।